मंत्री कोणत्या प्रभागात उभारलात काय सांगा? प्रभाग क्रमांक 7 मधून जो प्रभाग सोलापूर शहरामध्ये एवढा मोठा हाय व्होल्टेज सामना होतोय, त्या प्रभाग क्रमांक 7 मधून माझी मिसेस सौ श्रद्धा किरण पवार, त्याचबरोबर ओबीसी पुरुष मधून आनंद दिगंबर कोलारकर, त्याचबरोबर बर्डे साहेबांच्या कन्या उत्तरा बचुटे बर्डे व चौथे उमेदवार पद्माकर नाना काळे प्रभाग क्रमांक 7 मधून भारतीय जनता पक्षांनी व आमदार विजयकुमार देशमुख मालकांनी व भारतीय जनता पक्षांनी जो आमच्यावर विश्वास टाकला, त्या विश्वासावर आम्ही येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार बहुमताने निवडून येतील. कारण की आमचं काम बोलतंय, मालकांचं काम बोलतंय आणि मालकांनी आमचं पालकत्व स्वीकारलं आहे. मालक आणि आमचे पालक आणि आम्ही त्यांचे सगळ्यांचे मालकांचे चालक. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये प्रभाग क्रमांक 7 मध्ये जो हाय व्होल्टेज सामना दिसत होता तो अटीतटीचा होत नाही. कारण की आपण बघताय ह्याच्या अगोदर 7 मतांनी 100 मतांनी असं आलं. गेल्या बारीला आम्ही 750-800 मतांनी आलतो. या बारीला 7 ते 8 हजार मतांनी निवडून येईल. काल जो हाय व्होल्टेज ड्रामा झाला होता एबी फॉर्मचा, अशी कोणती जादू झाली की आपल्याला एबी फॉर्म देण्यात आला आणि आपली उमेदवारी जाहीर करण्यात आली? नाही, आता आपण गेल्या बारीला बघितलं फॉर्म भरायच्या वेळेस 3च्या आतमध्ये असेल तर कंपल्सरी गेल्या वर्षी बघितलं आपण 6, 7, 8 वाजले असतील फॉर्म भरायला. तर 3च्या आतमध्ये जर आपण आतमध्ये असेल तर काय आपल्याला हरकत नाही. आणि ऑलरेडी 2-2:30च्या वेळेस एबी फॉर्म जमा झाले होते. फक्त काही लोकांनी स्टंट केलेला आहे. पण सगळ्या नागरिकांना माहित आहे एबी फॉर्म पक्ष भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि एबी फॉर्म एवढा उशिरा देत नाहीत. एबी फॉर्म 2-2:30च्या अगोदर चालते आणि सबमिट झालते. कोण स्टंट केलाय? स्टंट कोण केलंय? विरोधी पक्षातले जे हे नाव सांगा ना, कोण केलंय? विरोधी पक्षातले आता काँग्रेस असेल, शिवसेना असेल, त्याचबरोबर उबाटा असेल. आता मला वाटतं ह्यांनी एकत्र येऊन इलेक्शन करतील. कारण की हे जर स्टंट अगोदर झाला असता तर काँग्रेस, शिवसेना, उबाटा, माकप, अजून घड्याळ, तुतारी हे सगळे मिळून एकत्र केले असते. हे जर अगोदर झालं असतं. मागच्याला जे स्टंट करणारे होते त्यांच्याबरोबर तुम्ही एकत्र म्हणून लढला होता. आता त्यांच्या विरोधात आहेत म्हणून तुम्ही हे स्टेटमेंट करता काय? हो का, भारतीय जनता पक्षांनी भरभरून बजेट दिलेलं आहे. मालकाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 7 मध्ये 40 ते 50 कोटी 30 ते 40 कोटी रुपयाचं काम झालेलं आहे. त्यामुळं मालकांनी आमचं पालकत्व स्वीकारलं. बरं, शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी भारतीय जनता पक्षामध्ये गेलतो. प्रवाहाच्या विरोधामध्ये जाणारा एकमेव माणूस किरण पवार. तुम्ही सारखं म्हणता काम बोलताय, मात्र प्रत्यक्षात अशी स्थिती आहे की त्या ठिकाणचे रस्ते जे आहेत, रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता, अशी परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी हायमास्ट नाही आहेत. नेमकं काय, कुठलं विजन आहे आपलं समोर डोळ्यात? हायमॅक्स म्हणजे ऐका सांगतो तुम्ही, हायमॅक्स म्हणजे लाईटी म्हणता का हायमॅक्स म्हणता? हो. आता हायमॅक्स हो का, महापालिकेने एक मोठं कॉन्ट्रॅक्ट काढलेलं आहे लाईटचं, स्मार्ट सिटी अंतर्गत. ते लाईटचे पहिले कामं महापालिका नगरसेवक मार्फत होत होती, महापालिका स्वतः करत होती. आता प्रायव्हेट टेंडरवाला दिल्या म्हणल्यानंतर ते करतील. आणि बरं 4 वर्षामध्ये नगरसेवक नसल्यामुळं महापालिकेवर कुणाचा अंकुश नव्हता. आता येणाऱ्या 16 तारखेनंतर महापालिकेवर अंकुश लावून सर्व कामं पूर्ण होतील. रस्त्याच्या संदर्भात काय सांगाल आपण? काम बोलताय म्हणता सारखं. हो, रस्ते आता मंजूर आहेत. ऐका सांगतो, पहिला ड्रेनेज पाणी केल्याशिवाय रस्ते करायचं नाही हे आमचं ध्येय आहे. आणि आता ड्रेनेजसाठी आम्ही निराळवस्ती रोड असेल खाणला होता, आता पावसाळी लाईन घालायचं काम चालू आहे. लवकरच रस्ता होईल इलेक्शनच्या अगोदर. सुरुवातीला तुम्ही माजी स्थायी समिती चेअरमनांना विरोध केला होता, आता त्यांच्यासोबतच तुम्ही पॅनलमध्ये उभा राहिला. काय नेमकं पक्षाने तिकीट दिलेलं आहे, त्यामुळं पक्ष जे सांगेल व आमदार विजयकुमार देशमुख मालक जे सांगतील तेच होणार आहे. म्हणजे पक्षाने सांगितलं म्हणून लढणार आहे का मनापासून लढणार आहे? मालक जे बोलतील, मालक माझे पालक आहेत, मालक जे बोलतील तेच होणार आहे. शिवसेनेकडनं तुम्ही लढणार म्हणून चर्चा होती, नेमकं काय खरं आहे का काय? अहो, कसं आहे माहिती आहे का, माझं काम आहे. मी प्रभागामध्ये गेले 2012 ते 17, परत 17 ते 22, 22 ते 26, 14 वर्षाचा तप आहे. आणि तप म्हणल्यानंतर ह्या 4 वर्षामध्ये एवढे कामं केलेत. कोरोना असेल, पूर आला असेल, आपण बघितलं असाल, किंवा पुरामध्ये लोकांना जेवण असेल, प्रत्येक गोष्टी लोकांना दिलेलं आहे. आणि आपल्या हक्काचा सेवक म्हणून, न म्हणजे नळ, ग म्हणजे गटार, र म्हणजे रस्ता, याचा सगळ्याचा सेवक म्हणून, नगरसेवक म्हणून आम्ही काम केलेलं आहे. युवा नेतृत्व आनंद कोलारकरांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. लोणारी समाजाचा त्या भागात प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे. काय सांगाल या उमेदवार? आनंद कोलारकर यांना महापालिका, त्यांनी पहिला ह्याच्या अगोदर पण काम बघितलेले आहे. त्यांचे काकू नगरसेविका होता, त्यांना महापालिका झोन
त्याचबरोबर महापालिका प्रशासनाचा सर्व अनुभव आहे. त्यामुळे पक्षाने त्यांचा विचार केला, कारण की आता लोकांना कामाची गरज आहे आणि मध्ये 4 वर्षामध्ये जो काही राहिलेले कामं असतील ते आम्ही मिळून करू आणि प्रशासनाची ज्याला माहिती आहे त्यालाच तिकीट मिळालं पाहिजे म्हणून महापालिकेने किंवा भाजप भारतीय जनता पक्षाने त्यांचं तिकीट डिक्लेअर केलं. स्वतंत्र निवडणूक आहे, तुम्ही स्वतंत्र निवडणूक आहे, या निवडणुकीत जर का अपयश आलं तर त्याचं कापड तुम्ही कोणावर फोडाल? स्वतःवरती घेणार का पक्षावरती फोडणार? अपयश येणारच नाही, कारण की कामं केलेले आहेत, घरापर्यंत आम्ही गेलेलो आहे, त्यामुळे आम्हाला अपयश येणार नाही. समोरच्याला देव पाण्यात ठेवून बसायची वेळ आलेली आहे. आम्हाला अपयश यायची काय गरज नाही, कारण की आमचं काम बोलतंय. प्रभाग क्रमांक 6 मधून आम्हाला या ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेली आहे. प्रभाग क्रमांक 6च्या उन्नतीसाठी, सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व भाजपमधील कार्यकर्ते, बूथ कमिट्याचे कार्यकर्ते, नाराज झालेले उमेदवार त्यांना सगळ्याला घेऊन आताच दादांना आम्ही सांगितलं की आपण या सर्वांना घेऊन या ठिकाणी त्यांच्या सर्व नाराजी दूर करून या ठिकाणी आपण प्रचारात हिराहिरी भाग घेऊया. शासनाच्या जेवढ्या योजना आहेत भारतीय जनता पार्टीने राबवलेल्या आहेत त्या सर्व योजना परत या ठिकाणी आपण जनतेपर्यंत घेऊन जाऊया. या विकासाच्या मुद्द्यावर आपण या ठिकाणी इलेक्शन जिंकूया. सर्वाधिक जास्त मताने आमचा हा पॅनेल येईल, दादाने आता सांगितलं, त्याबद्दल मी त्यांना दुजोरा देतो. आणि प्रभाग क्रमांक 6 मध्ये जास्तीत जास्त मताधिक्याने हा आमचा प्रभाग क्रमांक 6 या ठिकाणी पॅनल आल्याशिवाय राहणार. जनतेने तुम्हालाच का मतं घालावी? विकास आम्ही केलेला आहे. जनतेचा विकास, नागरिकांचा विकास, नागरिकांची सुविधा विशेष करून ज्या शासनाच्या योजना आहेत त्या आम्ही घराघरात पोहोचलेल्या आहेत. आम्हाला लोकांनी त्यावेळेस निवडून दिले, त्यामुळे आम्ही त्याचा फायदा आम्ही लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. जनता आमच्या मागे आहे. तुमच्यासमोर तुमच्या सत्तेतले अगोदरचे सहकारी उभे आहेत, कसं पाहता त्यांच्याकडे? तगडे आहेत ते. आता सध्या तर आमचा भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाला आता तोड नाही आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार, स्थानिक आमदार माननीय सन्माननीय विजयकुमार देशमुख त्या प्रभागात आहेत. त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला पूर्णपणे लागलेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी इलेक्शन लढवत आहे. नाही, जे आता उमेदवार असतील ते नाराज त्यांची दूर करू. आम्ही इच्छुक होते ना उमेदवार, त्यांची आता जवळजवळ आम्ही तिकीट त्यांना बी मालकाने शब्द दिलेला होता की तुम्हाला आम्ही तिकीट देऊ, हे देऊ. परंतु आता अचानक वानकर साहेब इथं सगळे प्रवेश झाल्यामुळे काही लोक नाराज झाले असतील. दादा बोलले आता गणेश दादा की त्या सगळ्यांना आपण घेऊ आणि सगळ्यांचं दूर नाराजी करून आपण सगळे एक संघ आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टी. काही होणार नाही. वन साइड इलेक्शन आहे. भारतीय जनता पार्टी सक्षम आहे. बूथचा कार्यकर्ता सुद्धा दादांच्या पाठीशी उभारल्याशिवाय राहणार नाही. साहेब, मुख्यमंत्री म्हणून जे आपले आहेत सध्याचे देवेंद्र साहेब फडणवीस यांचा चेहरा सोडून आज तुमच्या प्रभागामध्ये तुमच्या चेहऱ्याची ताकद किती आहे, तुम्ही कसं सांगताल? सध्या हा वार्डामध्ये चेहऱ्याची ताकदच बघितली जाते. हो, वार्डामध्ये जो चेहरा आहे त्यामुळेच पक्षाने आज तुम्हाला सांगतो सगळे व्हेरिफिकेशन करूनच या ठिकाणी तिकीट जाहीर केलेले आहेत. हजारो युवक उभारलेले आहेत, त्यामधूनच 120 काढलेले आहेत ना तुम्ही. ते काम केलेले चेहरे म्हणूनच त्या ठिकाणी निघालेले आहेत. आणि जनता जनार्दनाचा खूप मोठा आशीर्वाद आहे. जनता हुशार आहे. जे काम करते त्यांना निश्चितपणे या ठिकाणी मतदान करतात. निवडणुकीच्या टायमाला फक्त जनता चांगली असं म्हटलं जातं, यावर काय? नाही, 100% आम्ही जनतेतले माणसं आहे आणि जनतेत राहणार आयुष्यभर. नमस्कार, मी माजी नगरसेवक रवी कैयावाले, प्रभाग क्रमांक 17 मधनं. गेल्या वर्षी आम्ही निवडणूक लढवली आणि आम्हाला यश संपादन झालं होतं. या वर्षी भारतीय जनता पार्टीने आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला पुन्हा एकदा या प्रभागातनं उमेदवारी जाहीर केल्याबद्दल प्रथमतः मी भारतीय जनता पार्टीचे मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. आज माझ्या बरोबर माझ्या पॅनलमध्ये 17 मध्ये अ मध्ये आमच्या निर्मला जंगम ताई यांचं उमेदवारी जाहीर झालेली आहे. 17 ब मध्ये आमचे सहकारी नगरसेवक मित्र भारतसिंग बडरूवाले यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. आणि 17 क मध्ये आमचे जुगंती आंबेवाले यांनी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा निवडणूक लढत, 2दा त्यांची हॅट्रिक, तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्यासाठी ते थांबलेले आहेत. त्यांना पुन्हा एकदा पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. आणि 17 ड मध्ये पुन्हा एकदा मला दुसऱ्यांदा संधी दिल्याबद्दल परत एकदा मी भारतीय जनता पार्टीचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितच भारतीय जनता पार्टीचा झेंडा प्रभाग क्रमांक 17 मध्ये रोवला जाईल. कारण की गेल्या 9 वर्षामध्ये आम्ही जी कामं केली आहे, पक्षाच्या मार्फत कामं केली आहे, बहुजनांची, सर्व धर्म जाती पंथांची लोकांचे कामं आणि विकासाची मुख्यतः कामं केली आहे, त्याची पावती आम्हाला परत एकदा या निवडणुकीमध्ये मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. कशा पद्धतीने तुमचं पॅनल काम करणार आहे आता प्रभागामध्ये? नक्कीच आम्ही 4 जण एकजुटीने आणि
या प्रभागात ज्या ज्या समस्या आहेत, ज्या लोकांच्या नागरिक समस्या आहेत, ते सोडवण्यासाठी आम्ही चारही जण एकत्रितपणे काम करणार. आणि आम्हाला मला सांगा, आमच्या आंबेवाले ताई सांगा आणि बडवल साहेब, आम्ही या फील्डमध्ये काम केलेलं आहे, नगरसेवक म्हणून आम्ही काम केलेलं आहे, आम्हाला त्याचा अनुभव आहे. आणि आमच्या ताई पण आता आमच्या जोडीला आल्यामध्ये आमची ताकद अजून वाढलेली आहे. नक्कीच आम्ही या प्रभागात पुन्हा एकदा चमत्कार करून दाखवू. का तुम्ही निवडून येणार? भाजप आहे म्हणून का तुमचं काम आहे म्हणून? भाजप तर आहेच आमच्या पाठीशी, काम पण आहे. कारण की आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने या प्रभागाचा विकासाचं काम केले, कोट्यावधीचा निधी आम्ही या प्रभागात आणून या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. भाजपचं नाव जर का झाकलं गेलं तर तुम्ही उमेदवार म्हणून निवडून येऊ शकता का? भाजपचं नाव तिकडे झाकणं हे शक्य नाही साहेब, कारण की भाजपाच्या तत्वावर आम्ही चाललेलो आहे. भाजप ही कधी संपणार नाही आणि त्याच्या तत्वावर आम्ही चालल्यामुळे आज आम्ही कार्यकर्ते म्हणून भाजपाच्याच नावावर निवडून येणार आहे. तुम्हाला म्हणायचंय तुमच्या प्रभागामध्ये फक्त भाजपाचा हा झेंडा भाजपाचा आधार चालत नाही? भाजपाचा आधार 100% आहे आणि आमचं कार्य त्याला साथ आहे. ओके. सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 6 मधून आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब, त्याचबरोबर आमच्या उत्तर विधानसभेचे आमदार विजयकुमार देशमुख मालक, दुसरे आमदार सुभाष बापू देशमुख बापू, त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रदादा कोटे, दिलीपराव माने, शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व जुन्या नव्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही प्रभाग क्रमांक 4 मधून प्रभाग क्रमांक 6 मधून 4 उमेदवार सोलापूर शहरामध्ये सर्वात जास्त मताधिक्याने निवडून येणार याची आज तुम्हाला खात्री देतो. आणि हा विजय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही त्यांना समर्पित करू. दादा, आपण अगोदर भरपूर कामं केलेली आहे आपल्या प्रभागामध्ये असेल, आता तरुणांसाठी काय करायची इच्छा आहे? शासनाच्या तर सगळ्या वेगवेगळ्या योजना आहेतच, पण आजकाल तरुणांना आणि बेरोजगारांना काम पाहिजे. त्या निमित्तानं आता आम्ही सत्तेत जाणार आहोत. सत्तेचा फायदा या तरुणांना करून देण्यासाठी आम्ही जॉब फेअर वगैरे लावू. कुठं कुठं नोकरीची संधी उपलब्ध आहे तिथं आमच्या येथील सर्व स्तरातील शिक्षित, उच्च शिक्षित, कमी शिक्षित त्या सर्वांसाठी नोकरी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. बेरोजगारांसाठी अनस्किल्ड लोकांसाठी सुद्धा नोकरीचा काय त्याच्या जॉब फेअर मधून काय फायदा करून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. दादा, एका रात्रीतनं पक्ष बदलला. सकाळी शिवसेनेकडनं अर्ज भरणार म्हणून संध्याकाळी भाजप अर्ज दाखल केला. काय नाही? नाही, असं आम्ही वानकर आहोत. संध्याकाळी लपून छपून काय केलेलं नाही. जे बी करतो उघड करतो. आणि काय कुणाला काय घाबरायचं काही कारण नाही. आम्ही काय कुणाची मक्तेदारी नाही. आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सगळीकडेच बदलत चाललेलं आहे. आता अनेक आमदार फुटले, अनेक आपापल्या मतदारसंघातल्या अडचणीनुसार गेले. मग काय आमच्यात पण तेव्हा आलेच होते ना. मग आलेल्यांचं स्वागत केलं जातच ना, गेलेल्यांना गद्दार म्हणलं जातच ना. मग त्याचा काय फरक पडत नाही. आणि माझा प्रवेश करण्यामागचा उद्देश म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून राज्याच्या नेतृत्वानं जयकुमार गोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व विद्यमान आमदारांच्या मार्गदर्शनाखाली संघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून माझा प्रवेश झालेला आहे. दादा, काल एबी फॉर्म देण्यामध्ये उशीर झाला भाजपकडून असा आरोप आहे, नेमकं काय सांगता? भारतीय जनता पार्टीचे एबी फॉर्म हे आधीच पोचलेले होते. कालचे काहीतरी मला वाटते ते गोंधळाचा प्रकार झाला. तो एक प्रकारचे आंदोलन, स्टंटबाजी होती असं इतकंच म्हणेन मी. दादा, ही उमेदवारी सेवा करण्यासाठी राहील का राजकारणासाठी राहील? नाही, नक्कीच सेवा करण्यासाठी राहील. माझ्या भागातले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा प्रभाग क्रमांक 6 हा क्षेत्रफळ आहे. विरळ अशा लोकवस्त्या आहेत. अनेक लोकांना रस्त्याची अडचण आहे आणि आदिला नदी आमच्या भागातून वाहते. तिथं पुलांची आवश्यकता आहे.
पलीकडे जायला पूल नाहीत, असे खूप मोठे मोठे प्रश्न आणि मोठ्या मोठ्या निधीची गरज असलेला माझा हा मतदारसंघ आहे. आणि तिथं आता इतके वर्ष आम्ही प्रामाणिकपणे तिथं निष्ठेने काम केलोच ना. आता विकास लोकांची दिलेली आश्वासनं पूर्ण करायची आहेत, त्यांना दिलेली वचनं पाळायची आहेत. विकासाच्या दृष्टिकोनातून हे घेतलेलं पाऊल आहे. आणि माझा जो पूर्वीचा पक्ष होता, मातोश्रीबद्दल सदैव आदर राहील. आदरणीय बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत, उद्धव साहेब पण आमचे दैवत आहेत, आदित्य साहेबांबद्दल नितांत आदर आहे. आणि माझ्या स्थानिक जे माझे शिवसेनेचे जे आतापर्यंत सहकारी होते त्यांचा पण मला खूप आदर आहे. त्यांच्याबद्दल मी काहीतरी बोलून त्यांचा अनादर करणार नाही. एकेकाळचे सहकारी आहेत. आज आमच्या भागाच्या विकासासाठी आम्ही घेतलेला निर्णय असताना कोणावर तर टीका टिप्पणी करून मला काही कारण दाखवायची गरज नाही. हा आम्ही विचारांती घेतलेला निर्णय आहे आणि याच्याबद्दल आम्ही कोणाला दोष देणार नाही आणि ह्याच्याबद्दल आमची काय तक्रार नाही. माझं काय बोलणं नाही झालेलं आहे. मी आमच्या अधिकृत ईमेल आयडी वर आम्ही सर्व आमचे राजीनामे पाठवून दिलेले आहेत आणि त्यांनी तो स्वीकारलेला आहे. दादा, आपण निवडणूक जिंकल्यानंतर पुढचे आपलं काही स्वप्न आहे का, एक आमदार किंवा खासदार व्हावं म्हणून? नाही, बिलकुल. मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताना विना अट विना शर्त कोणतीही मागणी कोणतीही पदाची अपेक्षा ठेवून प्रवेश केलेला नाही आणि माझी तशी राजकीय अभिलाषा सुद्धा नाही. मी आहे त्या लोकांसाठी मदत करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. त्यांना कुठलीही अडचण किंवा बाधा करण्यासाठी मी यामध्ये प्रवेश घेतलेला नाही. दादा, शेवटचा प्रश्न असा आहे, आपल्या प्रभागामध्ये आता काय कशावरती निवडणूक लढली जाणार? ही चिन्हावरती लढली जाणार का आपल्या चेहऱ्यावरती लढली जाणार? आता माझ्या चेहऱ्यावरती मी कसं बोलू, त्याच्यावर लोक उत्तर देतील. आणि मी केलेली विकास कामं आहेत, माझा दांडगा जनसंपर्क आहे, आमच्या परिवाराला मानणारा वर्ग आहे आणि माझ्या सोबत जे आज उमेदवार आहेत त्यांचं सुद्धा घराण्याचं त्यांच्या कुटुंबाचं काम आहे. माझे सहकारी जे नगरसेवक आहेत त्यांचं कार्य आहे. हे सगळ्यांचे आम्ही मुहूर्तमेढ लावलेली आहे. माझ्यासोबत 2 माझ्या भगिनी त्या तरुण आहेत. महिलांचे प्रश्न, एक उच्च शिक्षित तरुणी आहे, प्राध्यापिका आहे. त्यामुळे चांगले महिलांचे प्रश्न प्रभागाच्या त्यांना अडचणी माहीत आहेत आणि सुशिक्षित आणि गृहिणींमध्ये अशा आम्ही उमेदवार निवडलेले आहेत. तरुण तडफदार लोकांसमोर जाताना आम्ही एक चांगलं पॅनल म्हणून जाणार आहेत, एक चांगला विचार ठेवून जाणार आहेत. उर्वरित जो आमचा विकास थांबलेला आहे, तुम्हाला माहिती आहे 54 मीटरचा रस्ता आहे, तो प्रलंबित आहे. पुलाचं काम चालू आहे. बरेचसे असे आमच्या देगाव भागामध्ये हा परिसर हद्दवाढमध्ये 92ला हद्दवाढ आल्या. अजून सुद्धा तसं मोठ्या प्रमाणात तिथे काहीही विकास आम्हाला मोठ्या प्रमाणात करता आला नाही. पण वाड्या वस्त्या हा विरळ आहे. तिथपर्यंत रस्ते, तिथपर्यंत पाणी नेण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. आम्हाला जेवढं काय करता येईल आम्ही चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. स्मशानभूमी केलेले आहे, दवाखाने आणलेले आहेत, स्मार्ट सिटीची कामं करून घेतलेली आहेत. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये सोलापूर शहरामध्ये सर्वात जास्त मताधिक्यानं जर निवडून येणारा कोणता मतदारसंघ असेल तो भारतीय जनता पार्टीचा प्रभाग क्रमांक 6 असेल, याची मी तुम्हाला खात्री देतो. निश्चितच सत्ता त्यांचीच बसणार आहे. सत्ता भारतीय जनता पार्टीचीच सत्ता येणार आहे आणि आम्ही सगळेजण सत्तेतच सहभागी होणार आहोत. मी भारत विठ्ठलसिंग बिडरूवाले आज या ठिकाणी प्रभाग 17 मधून प्रभाग अ मधून निर्मलताई जंगमजी, प्रभाग 17 ब मधून मला मी भारत विठ्ठलसिंग बिडरूवाले व तसेच प्रभाग 17 क मधून जोगनबाई शमशेर आंबेवाले व तसेच माझे सहकारी मित्र माजी नगरसेवक रविशंकर सिंह कवाले यांना या ठिकाणी भाजपाच्या वतीनं उमेदवारी जाहीर झाली. या ठिकाणी भाजपाचा व सर्व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा मी मनापासून अभिनंदन करतो व त्यांचा आभार प्रकट करतो की त्यांनी पुन्हा एकदा आम्हा तिन्ही नगरसेवकांच्या वरती विश्वास दाखवला आणि आम्ही केलेल्या सतत 9 वर्षांची कामं केली. करोनाचा काळ असो, आम्ही अत्यंत संवेदनशीलपणे आमचा स्लम भाग असताना देखील या ठिकाणी न डबकता आम्ही प्रभागात काम केलं आहे. कारण आम्ही अल्पमतात असताना देखील या प्रभागामधून आम्ही मागच्या वर्षी तिघांनी निवडून आलो होतो. मी त्यावेळेस शिवसेनेत होतो आणि आमचे दोन्ही सहकारी नगरसेवक आणि नगरसेविका या भाजपातून होता. परंतु शिवसेनेचा
मध्यंतरी असं गोंधळ झाल्यानंतर मी सतत भाजपाच्या वतीनं या ठिकाणी या प्रभागामध्ये काम केलं आहे आणि त्यांनी माझ्यावरती देखील यंदाच्या वर्षी विश्वास दाखवला. त्याबद्दल पुन्हा एकदा मी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करतो. आणि सतत गेली 9 वर्षे आम्ही केलेल्या कामावरती प्रभागामध्ये जी विकास काम आम्ही साधलं आहे, जे विकास आमच्या प्रभागाचा आम्ही करून दाखवला आहे, त्याचा विश्वास आम्हाला आहे आणि जनता आमच्या सदैव पाठीशी या ठिकाणी राहील. मागच्या वर्षी देखील राहिली, यंदाच्या निवडणुकीत देखील जनता आमच्या पाठीमागं खंबीरपणे उभी राहील अशी आशा व्यक्त करतो. मागच्या वेळेस आपण आपल्या बरोबर शिवसेना होती बरोबर, यावेळेस ते विरोधात आहेत, काय सांगाल? आम्ही त्यावेळेस शिवसेना विरोधात होती असं नाही आहे, यावेळेस शिवसेना असेल विरोधात, परंतु त्या ठिकाणी शिवसेना म्हणून मी जे प्रभावीपणे काम करत होतो, जनतेमध्ये मी ज्या पद्धतीने गेलो तसं यावेळेस होणार नाही. कारण मी त्या ठिकाणी शिवसेना म्हणून स्वतः त्या ठिकाणी काम केलं होतं आणि जनतेनं मला भारत विठ्ठलसिंग बडगुळे त्यावरती विश्वास दाखवून माझ्यावरती मला या पॅनलमधून निवडून आणलं. मेंबर, आपल्या भागामध्ये भाजी मंडईचा असेल, नाल्याचा विषय असेल, स्वच्छतागृहाचा विषय असेल, खूप गंभीर प्रमाणात आहे, तर त्याचं काम अद्यापही का झालं नाही? सर, आम्ही सतत गेली या 9 वर्षाच्या टर्ममध्ये आम्ही 5 वर्ष नगरसेवक म्हणून काम पाहिलं आणि गेली 4 वर्ष नगरसेवक नसताना देखील आम्ही प्रभागात काम पाहिलेलं आहे. सलम एरिया आहे, नाल्याचे काम पाहिले असता नाल्याची स्वच्छता सतत आम्ही करत घेत असतो आणि त्या नाल्यावरती 100 वर्षापूर्वीची जी मोठी पूल होती, आम्ही तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालकांच्या यांच्या निधीतून एक मोठा पूल बांधला आणि त्यानंतर दुसरा एक पूल आहे ते देखील आम्ही मोठी निधी आणून त्या ठिकाणी 64 लाखाचा बांधून त्या नाल्याचा गंभीर प्रश्न संपला. कारण यंदाच्या वर्षी जो मोठा पाऊस झाला भारतामध्ये त्याच्यात देखील तो नाला भरला नाही. कारण आम्ही मागच्या 10 वर्षाखाली पाहिले की थोडं जरी पाऊस झाला तर मंडईच्या परिसरामध्ये आमच्या पाणी थांबायचा. परंतु यंदाच्या वर्षी आम्ही केलेल्या कामाचा आम्ही विश्वास देतो की या वर्षी एवढा मोठा भारतातला पाऊस झाला देखील त्या भागात 1 इंच देखील पाणी थांबलं नाही. अशी विकासाची कामं आम्ही विविध कामं या ठिकाणी ड्रेनेज असतील, रस्ते असतील, ही आम्ही दोन्ही तिन्ही नगरसेवकांनी संगनमतानं, मी जरी शिवसेनेत असलो ते जरी भाजप असले, भाजप आणि शिवसेनेची सत्ता होती त्या काळामध्ये, आम्ही दोघंजण मिळून या ठिकाणी वरून निधी आणून या ठिकाणी आम्ही तिघांनी या प्रभागाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. साहेब, केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. केंद्रात भाजपाची सत्ता असून देखील अजूनही महाराष्ट्रामधनं खास करून सोलापुरामध्ये नागरिकांच्या अनेक प्रश्न असतील, जसे असेल ज्यातल्या सगळ्यात महत्त्वाचा ज्वलित प्रश्न म्हणजे हा पाणी प्रश्न. या पाणी प्रश्नाबाबत अजूनही भाजपा ठोस भूमिका घेताना दिसत नाही. हाच प्रश्न जर का तुम्हाला जनतेने विचारला की भाजपाची सत्ता केंद्रात आहे, महाराष्ट्रात आहे, तर त्यावर तुम्ही टीका म्हणून कोणाकडे बोट करणार? आम्ही टीका म्हणून बोट करणार नाही आहे. या ठिकाणी भाजपाची सत्ता असली तरी आम्ही मागच्या टर्ममध्ये ज्यावेळेस नगरसेवक होतो त्यावेळेस ती प्रस्ताव आणला होता, त्याला 400 कोटी, मग नंतर तो निधी वाढून मागितला, त्यासाठी 800 कोटी रुपये मंजूर आहे. दुहेरी पाईपलाईनचं काम चालू आहे आणि तो प्रश्न सोडवण्याचं काम भाजपा येणाऱ्या काळामध्ये 100% प्रयत्न करणार. त्याला आम्ही देखील त्याला मदत करू. ओके, शुभेच्छा तुम्हाला. महिला चला, नमस्ते, मी मदन पोलके, 23 म्हणजे एससी प्रवर्गातून त्यावेळेला आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या विचारांवर विश्वास ठेवून त्यावेळेला धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवू इच्छितोय. सर, आपण शिक्षण क्षेत्रातून डायरेक्टली राजकारणात आलाय, याचं कारण काय? नाही, गेले 25 वर्ष मी शिक्षक म्हणून काम करतोय आणि शाळेमध्ये निश्चितच उत्कृष्ट काम केलंय. गेली 2 वर्ष झाले मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राज्यभर राबवलेलं आहे आणि त्या अभियानामध्ये माझी शाळा सलग 2 वर्ष झालं प्रथम क्रमांकाची आहे तालुक्यामध्ये आणि 3 लाखाचं बक्षीस आहे. आणि मग मला असं वाटतं की शिक्षकांनी किंवा चांगल्या लोकांनी राजकारणामध्ये पण सक्रिय व्हावं आणि त्यामुळंच आमचा जो पूर्ण पॅनल आहे तो सुशिक्षित आहेत. माझ्याबरोबर जे प्रकाश राठोड सर आहेत ते ठाण्याला उपायुक्त म्हणून कार्यरत होते, त्यांना पण समाजसेवेची आवड आहे. आपण या समाजामध्ये लहानाचं मोठं झालेलो आहे आणि आपण काहीतरी समाजात देणं लागतो या उद्देशाने ते राजकारणात सक्रिय झालेत. त्याचबरोबर बिराजदार ताई आहेत, त्या पण सातत्याने महिला वर्गांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. महिला बचत गट असू द्या, या माध्यमातून महिलांना मदत करतात. आमच्या गायकवाड ताई आहेत, त्या पण शिक्षिका आहेत, त्या पण सुशिक्षित आहेत. आणि मग हे सगळे सुशिक्षित लोक एकत्र आले तर निश्चित समाजामध्ये काहीतरी चांगलं घडेल, परिवर्तन होईल
या उद्देशाने आम्ही सर्व उमेदवार एकत्र आलेलो आहे आणि जनता निश्चित आम्हाला पाठीशी उभी राहील अशी आशा आहे. येत्या 5 वर्षामध्ये जर का विकास कामं जर का नाही म्हणजे पूर्ण नाही झाले तर याची जबाबदारी तुम्ही स्वतः घेणार का युती म्हणून दुसऱ्यांवर ढकलणार? नाही, निश्चितपणे त्यासाठी आम्ही जबाबदार असू. कारण का ज्या वेळेला उमेदवार म्हणून आम्ही जनतेच्या समोर जातो त्यावेळेला आम्हावर आमच्या सर्वांवर विश्वास ठेवून जनता मतदान करणार आहे आणि त्याचं जे काही दायित्व आहे ते आम्हालाच घ्यावं लागेल आणि आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. इतर उमेदवारांवर किंवा इतर कुणावर टीका न करता विकासाच्या गोष्टींवरच आम्ही प्रभागामध्ये जाणार आहोत आणि हा जो प्रभाग असेल येणाऱ्या काळामध्ये अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. त्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे. फक्त महानगरपालिकेवरच आपण अवलंबून न राहता अनेक CSR फंड आहेत, त्या माध्यमातून आपल्या प्रभागाचा काही विकास करता येत असेल. आता रस्ते, ड्रेनेज, पाणी यासाठी तर आहे, इतर गोष्टी आहेत. लहान मुलांसाठी खेळाचे म्हणजे मैदानं उपलब्ध करून दिले पाहिजेत, बागा उपलब्ध करून दिले पाहिजेत, नाना नानी पार्क उपलब्ध करून दिले पाहिजेत आणि मग त्यासाठी आपण सर्व प्रभागातील लोकांना काही दानशूर लोक असतात त्यांना मदतीला घेऊन आपल्याला जे काही करता येईल त्यासाठी निश्चित आम्ही प्रयत्नशील राहू. मी काँग्रेसकडून अर्ज भरलेला होता आणि तो आज वैध झालेला आहे आणि सगळ्या जनतेला मी हेच विनंती करेन की भरघोस मताने मला निवडून द्या. ओके, यस, बरोबर घ्या. हाय सागरजी. मी अजित निवृत्ती गादेकर, भारतीय जनता पार्टीचा इच्छुक उमेदवार होतो. काल फॉर्म जमा केले, पण कालच्या जमा करण्यानंतर जे AV फॉर्म मला कळायला गेला की गौतम कसबे म्हणून त्यांचा फॉर्म जमा झाल्यानंतर आम्ही इथं न थांबता घरी गेलो. घरी गेल्यावर सर्व लेडीज, जेंट्स सर्व जी प्रभागामधले एकत्र झाले. एकत्र जाऊन हळहळ व्हायला लागले. आपल्या समाजामधून ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं आम्हाला माहीत नव्हतं, काय झेंडा असते, कमळ ही माहीत नव्हतं प्रभाग क्रमांक 1मध्ये. ज्यावेळेस अजितनं काम करायला लागलं त्यावेळेस आम्हाला कळायला लागलं की भारतीय जनता पार्टीशी आम्ही अजित गादेकरच्या पाठीमागं एक निष्ठावंत त्यांनी सर्वजण काम केले. गेले 2003 पासून मी भारतीय जनता पार्टीशी काम करत आलो. मी 9वीत असल्यापासून काम करतो. राजाभाऊ माने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीशी काम करत असताना त्यावेळेस मुंडे साहेबांची जी बाळवेस या ठिकाणी सभा झाली होती, एकमेव निळा झेंडा घेऊन आम्ही रमाबाई आंबेडकर नगरमधून 500च्या संख्येने आम्ही तिथं ह्याला आलो होतो, सभेला आलो होतो. त्यावेळेस आम्हाला समाजामधनं सर्व विरोध केले की निळा झेंडा घेऊन भारतीय जनता पार्टीशी तिथं जाऊन त्यावेळेस हे केला. प्रत्येकाला म्हणताना आता सांगायचं बरं गेलं तर भारतीय जनता पार्टीशी दलित समाजामधून काम करायला कोण येत नव्हतं. रमाबाई आंबेडकर असेल, न्यू बुधवारपेठ असेल त्या ठिकाणी सर्वच भारतीय जनता पार्टी व सर्वच पक्षाची काम करायला कोण येत नव्हतं. त्यावेळेस आम्ही 2009 पासून भारतीय जनता पार्टीशी काम करत आलो होतो. प्रत्येक जी पक्षाची जी अजेंडा असेल, जी प्रशासनाची जी स्कीम असेल, जे मालकाने जे आदेश दिले ते त्या आदेशाचं पालन करून मी आत्तापर्यंत सर्व गोष्टी मी करत आलो होतो. खंत या गोष्टीची वाटते मी कुठं कम पडलो, कुठल्या गोष्टीत कम पडलो. कारण का आता माझ्या आजूबाजूचे ह्याच्या अगोदर नवनाथ गायकवाड असेल त्यांच्या घरातले उमेदवार होते, मल्लापमा शिंदे त्यांच्या पण घरातले उमेदवार होते, बाळासाहेब थोरात यांच्याही घरातले उमेदवार होते. मी थांबवलं या कारणास्तव त्यांनी सर्व उमेदवारी अर्ज पण भरले नाही. ते एवढी स्थानिकांनी एक होऊन माझ्या पाठीशी खंबीरपणे साथ उभारून केले. का त्यांना एक विश्वास होता की मालकाचं एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणलं तर अजित गादेकर हे नाव येत होतं. ह्या कारणामुळे सर्व मला एकत्र येऊन आता चालूला सर्व या प्रभाग 1मध्ये असं कुठंच झालं नाही. सर्व नेते एकत्र येऊन आमच्या भागामधले आमचे वादविवाद सर्व मिटले होते. या कारणास्तव की आपल्या स्थानिकचा एक मुद्दा उचलला पाहिजे. आणि आपल्या एक प्रभाग 1मध्ये गेले 25 वर्ष झालं की नगरसेवक स्थानिकचा ही नव्हताच. की आता सर्वांनी ठरवलं होतं की प्रभाग 1मध्ये अजित गादेकरला आपण मालकाने आम्हाला असं वाटतं की प्रत्येक कार्यक्रम असं द्या मला प्रत्येक ठिकाणी येऊन आम्हाला एक शब्द दिलं होतं. भारतीय जनता पार्टी असेल, मी स्वतः असेल, ज्यावेळेस फॉर्म द्यायचा असेल, मुलाखत असेल, मालकाने ठामपणे म्हणले होते. मी ज्यावेळेस मला विचारले जाईल त्यावेळेस मालकाने एक शब्द दिला होता, अजित गादेकर हे
नाव माझ्या कोणाचं निश्चित होईल. दिला उमेदवारी गौतम कसबेला दिले. तुमची भूमिका काय का आता मालक म्हणेल तसं करणार आहे मी, कारण का आत्तापर्यंत मी समाजाच्या विरोधात जाऊन मी काम केलं आहे. पण आता काय सांगायचं, आता लोकसभा असेल, विधानसभा असेल, मी जी कामं वस्तीमधील जी नगरसेवक असेल त्यांनी काम केलं नाही. ते मालकांनी जवळ 3-3.5 कोटी रुपये काम मला काम करण्यासाठी दिले. त्याच्यामध्ये पण काय आता विधानसभेच्या माध्यमातून त्यांनी आले, लगेच मालकाचं उदं करून त्याने आम्हीच केलो काम, आम्हीच केलो. खरं बघा गेलं तर लोकसभेच्या आणि विधानसभेच्या पॉम्प्लेटमध्ये आहे ते कोण काम टाकलं आणि कोण नाही. फक्त मला एवढंच व्यक्त करायचं की जी अन्याय माझ्यावर झाला, जी आता तीव्र निषेध करतो. आणि दुसरी गोष्ट प्रभागाची आता जी सकाळपासून मला यायला भेटायला तयार होता, लोक डोळ्यात अक्षरशः पाणी काढायला लागले. मी न थांबता मी बाहेर पडलेला आहे. मी काय उत्तर देऊ, ज्यावेळेस बघू मालक काय म्हणतील मी त्या पद्धतीने मी माझी निष्ठावंत आहे तुम्ही म्हणताय, मग मालकाने देखील अशी भूमिका घेतली होती की निष्ठावंतच आम्ही तिकडे झाला. मग मालकाने म्हणजे काय केलं आहे काय आता ते वरिष्ठाच्या म्हणताना त्याने पालकमंत्र्या म्हणा, रोहिणीताईंना म्हणा, जी वरिष्ठ ज्यांनी ती लावली होती बिल्डिंग, त्या पद्धतीने त्यांचंही असं त्यांचं कारस्थान असं झालं. आणि मला असं वाटतं मालकाने तर माझं नाव दिलं होतं, वरी पण पाठवलं होतं, हे मला खात्रीचं आहे. माझं बोलणं पण झालं होतं, पण मालकांची आईशी थोडं तब्येत खालवल्यामुळं मला तिथं जाता आलं नाही, मला विचारता आलं नाही, मला बोलता आलं नाही. गॅरंटी आहे. आता आपण बंडखोरी करणार का अपक्ष म्हणून लढणार? हे मालकाचं जे जोपर्यंत मालकाने जोपर्यंत मला शब्द टाकत नाही तोपर्यंत मी काही गोष्टी काय करणार नाही. आता म्हणलं नाही तर मी निषेध करणार आहे कुठल्या या गोष्टी भारतीय जनता पार्टी मला डावलल्या ते ह्या गोष्टीचा मला निषेधच वाटायला लागला ना. तीव्र काय नाराजी, मी सर्व गोष्टीचे कुठं कमी पडलो. मी जे पक्षाने जी आदेश दिला त्या पक्षाचं पालन करूनच मी सर्व गोष्टी केलेल्या आहेत. त्यामध्ये असेल आता काय प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रत्येकाशी जी मोदी साहेबांनी दिलं घर चलो अभियानपासून, घर चलो अभियान म्हणताना प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन ही जी उपक्रम मोदी साहेबांनी घेतला होता, जी मालकाने आदेश दिला त्या पालन करून आम्ही प्रत्येकाच्या तळागाळ्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. एवढंच होतं. या उमेदवाराबद्दल तुम्ही आरोप करताय, परंतु त्यांच्याबरोबरच यापूर्वी कार्यक्रम वगैरे सगळे झालेले आहेत, तुम्ही होता त्याच्या प्रतिनिधी म्हणून, एक समाज एक घटक म्हणून त्यांनी सर्व आतापर्यंत करत होते. पण ह्याच्या अगोदर आम्हाला माहिती नव्हतं यांचे सर्व असे गुन्हे आहेत म्हणून. आम्ही जाणून आम्हीच आमचं मोठेपणा आम्ही त्यांना दिलो, हीच खंत वाटायला लागली, दुसरं काय नाही.